नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जी के आणि करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत. ज्यामध्ये आपण घेतलेले जी केचे जे प्रश्न आहेत ते मागील वर्षीच्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले आहेत व करंट अफेअर्सचे प्रश्न डेली बेसिसवर घेतलेले आहेत. सर्व प्रश्न सुपर क्वालिटी असणार आहेत. आपला भाग 33 या ठिकाणी या सिरीजचा. ठीक आहे, पहिला प्रश्न आहे बघा, भारताचे अणुऊर्जा खाते खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणात असते? गेल्या वर्षी विचारलेला हा प्रश्न आहे. भारताचे अणुऊर्जा खाते कोणाच्या नियंत्रणात असते? योग्य उत्तर असणार आहे बघा, पर्याय क्रमांक सी, पंतप्रधान कार्यालय. ठीक आहे, भारताचे जे अणुऊर्जा खाते असते ते थेट पंतप्रधान कार्यालय याच्या नियंत्रणामध्ये असते. ठीक आहे, अलीकडेच बघा मित्रांनो, पंतप्रधान कार्यालयाचं नाव बदलण्यात आलेलं आहे आणि काय नाव ठेवण्यात आलं आहे नवीन कमेंट करून सांगायचं आहे. हा प्रश्न कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यात 100% पडणार. ठीक आहे, पंतप्रधान कार्यालयाचं नवीन नाव बदलण्यात आलेलं आहे ते कमेंट करून सांगायचं आहे. तुम्हाला माहीत असलंच पाहिजे. ठीक आहे, आपण हा प्रश्न कव्हर केलेला आहे मागील व्हिडिओमध्ये. त्यानंतर प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणी शुद्धीकरण चळवळ सुरू केली होती? कोणी केली होती? तर ऑप्शन क्रमांक डी, स्वामी दयानंद सरस्वती यांनी शुद्धीकरण ही चळवळ सुरू केली होती. आता स्वामी दयानंद सरस्वती यांनी बघा 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना केली. ठीक आहे, 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना केली. पुढे दयानंद सरस्वती यांच्या नेतृत्वात आर्य समाजाने शुद्धीकरण चळवळ सुरू केली. ठीक आहे, हा प्रश्न तुम्ही खूप वेळा पाहिलेला असेल. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये मुंबई या ठिकाणी केलेली आहे. ठीक आहे, आता या चळवळीचा उद्देश काय होता शुद्धीकरण चळवळीचा? तर धर्म बदललेले जे हिंदू लोक होते त्यांना परत हिंदू धर्मामध्ये आणणे. ठीक आहे, धर्मांतरण केलेले हिंदू लोक त्यांना परत हिंदू धर्मात आणणे हा या चळवळीचा उद्देश होता. एक प्रश्न विचारला तो वेदांकडे परत चला किंवा बॅक टू द वेदाज या घोषणेचे प्रणेते कोण आहेत? तर स्वामी दयानंद सरस्वती हेच प्रणेते आहेत. ही घोषणा कोणत्या समाजाशी संबंधित आहे विचारलं तर आर्य समाज उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओच्या शेवटी आपण या सर्व प्रश्नांची रिव्हिजन कम परीक्षा घेणार आहोत. ठीक आहे, पुढील प्रश्न आहे, केरळमधील कोणते अभयारण्य हत्तींसाठी प्रसिद्ध आहे? कोणते अभयारण्य? तर पेरियार. ठीक आहे, केरळमधील पेरियार हे जे अभयारण्य आहे ते हत्तींसाठी प्रसिद्ध आहे. अलीकडेच एका महापालिका निवडणुकीमध्ये केरळमधील पहिल्यांदा भाजपची सत्ता आलेली आहे. कोणती महानगरपालिका आहे कमेंट करून सांगायचं आहे मला. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, नोएडा हे औद्योगिक शहर कोणत्या राज्यात वसलेले आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये वसलेले आहे. ठीक आहे, नोएडा हे जे शहर आहे ते उत्तर प्रदेश राज्यामध्ये वसलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती कलमे राष्ट्रपतींच्या आणीबाणीच्या अधिकारांशी संबंधित आहेत? कोणती कलमे? ऑप्शन ए बघा, 352, 356 आणि 360. ठीक आहे, 352, 356, 360 ही 3 कलमं जी आहेत ती राष्ट्रपतींच्या आणीबाणीच्या अधिकारांशी संबंधित आहेत. आता कलम 352 जे आहे हे बघा राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे. कलम 352 कशाशी संबंधित आहे? तर राष्ट्रीय आणीबाणी. ठीक आहे, त्यानंतर कलम 356 कशाशी संबंधित आहे? तर राज्यामध्ये घटनात्मक यंत्रणा निकामी झाल्यास राष्ट्रपती राजवट म्हणजेच राष्ट्रपती शासन लावलं जातं त्याच्याशी संबंधित आहे कलम 356. त्यानंतर कलम 360 कशाशी संबंधित आहे? तर आर्थिक आणीबाणीशी संबंधित आहे. या तिन्ही कलमांवर सेपरेटली देखील प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, आता मित्रांनो, भारतामध्ये किती वेळा राष्ट्रीय आणीबाणी जाहीर झालेली आहे आतापर्यंत? तर 3 वेळा. ठीक आहे, भारतामध्ये आतापर्यंत 3 वेळा राष्ट्रीय आणीबाणी जाहीर झालेली आहे. कधी? तर पहिली झालेली आहे 1962ला. ठीक आहे, 1962 जोड्या लावामध्ये विचारलं जाऊ शकते वर्ष. 1962ला पहिली झाली चीन आणि भारत युद्धामुळे. ठीक आहे, त्यानंतर 1971ला दुसरी झाली भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या कारणामुळे.
त्यानंतर 1975ला तिसरी झाली, ठीक आहे, अंतर्गत शांततेमुळे. 1962, 1971, 1975 अशा 3 राष्ट्रीय आणीबाण्या आपल्या भारतामध्ये आतापर्यंत लागू झालेल्या आहेत. भारतामध्ये आतापर्यंत आर्थिक आणीबाणी किती वेळा लागू झालेली आहे, तर 0, म्हणजेच एकदाही नाही. हा देखील प्रश्न विचारलेला आहे, ठीक आहे. सध्या भारतातील मणिपूर राज्यामध्ये कलम 356 अन्वये राष्ट्रपती राजवट लागू आहे, ठीक आहे. मणिपूर राज्यामध्ये कलम 356 मध्ये, ठीक आहे. असा प्रश्न विचारला जाईल बघा, राष्ट्रपती कोणत्या कलमान्वये एखाद्या राज्यात राष्ट्रपती शासन लागू करतात, तर बघा कलम 356 लक्षात ठेवायचं आहे. एक आणखी कलम लक्षात ठेवा, कलम 72. ते काय आहे बघा, तर राष्ट्रपतींना दयेचा अधिकार देतं. म्हणजे एखाद्या कैद्याला जर गुन्हेगाराला जर फाशी झाली असेल तर त्याची फाशी कमी करून त्याला जन्मठेपेत रूपांतरित करणे असा जो दयेचा अधिकार आहे तो कलम 72 अन्वये राष्ट्रपतींना मिळालेला आहे. ओके. त्यानंतरचा प्रश्न, लॉर्ड डलहौसी हा खालीलपैकी कोणत्या कालावधीत भारताचा गव्हर्नर जनरल होता? कोणत्या कालावधीत होता, तर बघा 1848 ते 1856, ठीक आहे. 1848 ते 1856 या काळासाठी लॉर्ड डलहौसी हा भारताचा गव्हर्नर जनरल होता. आता याच्याच काळामध्ये भारतात रेल्वे सुरू झाली. कधी, तर 1853 मध्ये, ठीक आहे. 1853 मध्ये भारतात पहिली रेल्वे धावली. याच्याच काळामध्ये लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये रेल्वे, टपाल सेवा, तारायंत्राची सुरुवात झालेली आहे आपल्या भारतामध्ये, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, दुधाचा महापूर ही योजना भारतात केव्हा सुरू झाली? आता दुधाचा महापूर म्हणजे फ्लड, ऑपरेशन फ्लड, ठीक आहे. ऑपरेशन फ्लड ही जी योजना आहे ती 1970 मध्ये सुरू झाली होती. 1970 मध्ये वर्गीस कुरियन यांनी सुरू केलेली होती. वर्गीस कुरियन, ठीक आहे. ऑपरेशन फ्लडचे जनक कोण? वर्गीस कुरियन. तर 1970 मध्ये ही सुरू झाली होती योजना. वर्गीस कुरियन हे बघा श्वेतक्रांतीचे जनक मानले जातात. भारतातील श्वेतक्रांतीचे जनक कोण? तर वर्गीस कुरियन. अमूल कंपनीचे संस्थापक आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? कोण असतात? लोकसभा अध्यक्ष, ठीक आहे. लोकसभेचे जे काही अध्यक्ष असतात ते लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष असतात. सध्या कोण आहेत लोकसभेचे अध्यक्ष? ओम बिर्ला, ठीक आहे. ओम बिर्ला हे सध्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत. आणि CP राधाकृष्णन हे भारताचे उपराष्ट्रपती व राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, भूदल प्रमुख, मला कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न, ऋग्वेदात कोणत्या देवाचा उल्लेख आढळत नाही? गेल्या वर्षी विचारलेला हा प्रश्न आहे बघा. ऋग्वेदामध्ये या ठिकाणी गणेश या देवाचा उल्लेख आढळत नाही. मित्रांनो, ऋग्वेद हा सर्वात प्राचीन किंवा सर्वात जुना वेद आहे असं मानलं जातं, ठीक आहे. म्हणजे सर्वात प्राचीन कोणता वेद आहे असा प्रश्न जर विचारला तर ऋग्वेद उत्तर द्यायचं आहे. तर या ऋग्वेदामध्ये विष्णू, राम, कृष्ण, शंकर असा कोणाचाही थेट उल्लेख आढळत नाही. म्हणजे जे आपले प्रमुख देव आपण म्हणतो त्यांचा कोणाचाही थेट उल्लेख आढळत नाही ऋग्वेदात. परंतु इंद्र, सूर्य, वरुण, अग्नी असे जे उल्लेख आहेत ते थेट उल्लेख आढळतात ऋग्वेदामध्ये, ठीक आहे. त्यामुळे गणेश हे आपलं उत्तर असणार आहे. गेल्या वर्षी विचारलेला हा प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्न आहे, कनिष्काची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर पुरुषपूर किंवा पेशावर, ठीक आहे. पुरुषपूर किंवा पेशावर. आताचं नाव पेशावर आहे, जुनं नाव पुरुषपूर. तर ही कनिष्काची राजधानी आहे. हे जे ठिकाण आहे मित्रांनो पेशावर, आता ते पाकिस्तानमध्ये आहे, ठीक आहे. त्यानंतर आहे बघा पाटलीपुत्र ही आताची पाटणा, ठीक आहे. पाटलीपुत्र म्हणजे पाटणा ही मौर्य साम्राज्याची राजधानी होती. त्यानंतर वैशाली आहे बघा, ही वज्जी महाजनपदाची राजधानी होती, ठीक आहे. वज्जी महाजनपदाची राजधानी कोणती होती? तर वैशाली. त्यानंतरचा प्रश्न आहे, वैष्णव पंथाच्या मते मोक्षप्राप्तीचा मार्ग म्हणजे काय? तर बघा भक्ती मार्ग, ठीक आहे. वैष्णव जे पंथ आहेत म्हणजे विष्णूची भक्ती करणारे त्यांना काय म्हटलं जातं? वैष्णव, ठीक आहे. यांच्या मते मोक्षप्राप्तीचा मार्ग जो आहे तो भक्ती मार्ग आहे, ठीक आहे.
त्यानंतरचा प्रश्न, संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ केव्हा लिहिला? केव्हा लिहिलेला आहे? 1290मध्ये नेवासे या ठिकाणी, ठीक आहे, अहिल्यानगरमधील नेवासे या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे, वयाच्या 16व्या वर्षी, ठीक आहे, वयाच्या 16 वर्षी लिहिलेला आहे. याला भावार्थ दीपिका असं देखील म्हटलं जातं. ज्ञानेश्वरी या ग्रंथाला भावार्थ दीपिका असं देखील म्हटलं जातं, ठीक आहे. संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील पहिले वारकरी संत आहेत. महाराष्ट्रातील भक्ती चळवळीचे जनक कोण, असा प्रश्न विचारलेला होता गेल्या वर्षी. तर संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील भक्ती चळवळीचे जनक आहेत. त्यांची समाधी आहे आळंदी या ठिकाणी, ठीक आहे, आळंदी या ठिकाणी समाधी आहे. त्यांनी अमृतानुभव तसेच हरिपाठ असे ग्रंथ देखील लिहिलेले आहेत, ठीक आहे. त्यांच्या वडिलांचं नाव आणि आईचं नाव सोबतच आडनाव कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, 1857चा उठाव अयशस्वी झाल्यानंतर नानासाहेब पेशव्यांनी आपले उर्वरित आयुष्य डॅश डॅश येथे व्यतीत केले. कुठे व्यतीत केले? नेपाळमध्ये, ठीक आहे, नेपाळमध्ये व्यतीत केलं होतं आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला असं देखील काही ठिकाणी आढळून येतं लिहिलेलं. सोबतच ते भूतानला गेले होते असे उल्लेख देखील आढळतात, परंतु त्यामध्ये कन्फ्युजन आहे, ठीक आहे. नेपाळला गेले होते उर्वरित आयुष्य व्यतीत करण्यासाठी, हे मात्र निश्चित आहे. त्यानंतर प्रश्न आहे, गंगा नदी भारतातील उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड व पश्चिम बंगाल राज्यातून वाहत जाऊन पुढे डॅश डॅश या देशात प्रवेश करते. कोणत्या देशात प्रवेश करते? बांगलादेश, ठीक आहे, बांगलादेशमध्ये प्रवेश करते. बांगलादेश मध्ये गंगा नदीला पद्मा नावाने ओळखलं जातं, पद्मा, ठीक आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे विचारलेला बघा, पद्मा नावाने ओळखतात गंगा नदीला. ब्रह्मपुत्रा नदीला कोणत्या नावाने ओळखलात? तर बघा जमुना, यमुना नाही तर बघा जमुना. ब्रह्मपुत्रा नदीला बांगलादेशात जमुना नावाने ओळखलं जातं, गंगा नदीला पद्मा. हे दोन्ही प्रश्न विचारलेले आहेत बघा, महत्त्वाचे आहेत, ठीक आहे. गंगा आणि ब्रह्मपुत्रा म्हणजेच जमुना आणि पद्मा नद्यांचा संगम होतो बांगलादेशमध्ये, ठीक आहे, आणि तो संगम होऊन प्रवाह जो तयार होतो तो मेघना नदीला जाऊन मिळतो, ठीक आहे, बांगलादेशामध्येच मेघना नदीला जाऊन मिळतो, ठीक आहे. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता गंगा नदी आहे बघा, या ठिकाणी भारतातील सर्वात लांब नदी आहे, ठीक आहे. 2525 म्हणजे 2525 किलोमीटर एवढी गंगा नदीची लांबी आहे भारतामध्ये, ठीक आहे. सर्वात लांब नदी आहे. हिचा उगम खूप वेळा विचारलेला आहे. गंगोत्री या ठिकाणी उगम झालेला आहे. कोणत्या 2 नद्यांनी मिळून तयार झालेली आहे? हा देखील प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे. तर भागीरथी आणि अलकनंदा या 2 नद्यांच्या संगमाने गंगा नदी तयार झालेली आहे, ठीक आहे. भागीरथी आणि अलकनंदा, ठीक आहे. भागीरथी आणि अलकनंदा नद्यांचा संगम कुठे होतो हे देखील विचारलेलं आहे बघा, देवप्रयाग, ठीक आहे. देवप्रयाग या ठिकाणी भागीरथी आणि अलकनंदा या नद्यांचा संगम होतो आणि इथून पुढचा प्रवाह गंगा नदी म्हणून ओळखला जातो. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर कोण होते? कोण होते? सर्वांना माहीत आहे बघा, बहिर्जी नाईक, ठीक आहे. यांना स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून ओळखलं जातं. हा प्रश्न विचारला जाईल. ओके. स्वराज्याचा तिसरा डोळा कोणास म्हणतात? बहिर्जी नाईक हे गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. त्यानंतर प्रश्न आहे बघा, सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होऊ शकते? ठीक आहे, सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होऊ शकते? तर सूर्यग्रहण फक्त अमावस्येला होते, ठीक आहे. सूर्यग्रहण फक्त अमावस्येला होते. सूर्यग्रहण हे नेहमी अमावस्येच्या दिवशी होते, जेव्हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येतो, ठीक आहे. या ठिकाणी सूर्य आणि पृथ्वी, ठीक आहे, यांच्यामध्ये चंद्र येतो, ठीक आहे. तेव्हा कोणतं ग्रहण होतं? सूर्यग्रहण, ठीक आहे. लक्षात ठेवायचं, पोझिशन विचारलेलं आहे परीक्षेमध्ये. सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र आल्यावर सूर्यग्रहण होते. तर 17 फेब्रुवारी 2024ला, ठीक आहे, येणाऱ्या 17 फेब्रुवारी 2024ला वलयाकार सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे. त्यानंतर 12 ऑगस्ट 2026ला खग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे. शेवटचं जे सूर्यग्रहण पाहिलेलं आहे ते 21 सप्टेंबर 2025ला पाहिलेलं आहे. आता खग्रास सूर्यग्रहण आणि खंडग्रास सूर्यग्रहण हे देखील आपल्याला माहीत असलं पाहिजे, ह्याच्यावर देखील प्रश्न विचारलेला आहे. खग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय?
तर चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकून टाकतो. ठीक आहे, हा जर सूर्य आहे तो पूर्णपणे झाकून टाकतो चंद्र मध्ये येऊन. ठीक आहे, आणि जो सूर्यप्रकाश आहे तो पृथ्वीवर येऊ शकत नाही. त्यामुळे काही मिनिटे पूर्ण अंधार किंवा काळोख टाईप होऊन जाते. ठीक आहे, कशामुळे तर पूर्णपणे झाकल्यामुळे. त्याला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. काही मिनिटांसाठी काळोख होतो. ठीक आहे, या सूर्यग्रहणामध्ये खग्रास सूर्यग्रहणामुळे. आणि खंडग्रास काय आहे, तर चंद्र सूर्याचा काहीसा भाग झाकतो. ठीक आहे, म्हणजे हा जर अर्धा सूर्य आहे तर असा अर्ध्या प्रकारे झाकला जातो या खंडग्रास सूर्यग्रहणामुळे. ठीक आहे, तर खंडग्रास आणि खग्रास सूर्यग्रहण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. खग्रास म्हणजे सूर्य पूर्णपणे झाकून जातो. खंडग्रास म्हणजे काहीसा भाग, म्हणजे काहीसा खंड त्याचा झाकला जातो सूर्याचा. ठीक आहे, तर चंद्रग्रहण म्हणजे काय, तर जेव्हा पृथ्वी, सूर्य व चंद्र यांच्यामध्ये येते. ठीक आहे, पृथ्वी, सूर्य व चंद्र याच्यामध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होते. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर प्रश्न आहे, राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 पुरुष एकेरी विजेतेपद कोणी पटकावले? कोणी पटकावले पुरुष एकेरी विजेतेपद? तर ऋत्विक संजीवी. ठीक आहे, ऋत्विक संजीवी याने राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 मध्ये पुरुष एकेरी विजेतेपद पटकावले आहे. हाच प्रश्न जर महिलांसाठी विचारला तर बघा, सूर्या करिश्मा तामिरी. ठीक आहे, सूर्या करिश्मा तामिरी हिने महिला एकेरी विजेतेपद पटकावले आहे. ऋत्विक संजीवी हा तमिळनाडूचा आहे. सूर्या करिश्मा तामिरी ही आंध्र प्रदेशची आहे. त्यानंतर प्रश्न आहे, या ठिकाणी खालीलपैकी कोणता जिल्हा गोव्यातील तिसरा जिल्हा बनणार आहे? कोणता, तर कुशावती. ठीक आहे, कुशावती हा गोव्यातील तिसऱ्या नंबरचा जिल्हा बनणार आहे. या अगोदर कोणते 2 जिल्हे होते कमेंट करून सांगायचे आहेत मला. गोव्यामध्ये तिसरा जिल्हा बनतोय कुशावती. कुशावती ही गोव्यातील एक नदी आहे जी आता बनणाऱ्या कुशावती या जिल्ह्यातील 4ही तालुक्यामधून वाहते. ठीक आहे, 4ही तालुक्यांमधून वाहणारी ही नदी आहे. हिचंच नाव या जिल्ह्याला देण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, फिडे वर्ल्ड ब्लिट्झ चेस चॅम्पियनशिप 2025 मध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर मॅग्नस कार्लसन. ठीक आहे, नॉर्वे या देशाचा हा खेळाडू आहे, बुद्धिबळ खेळाडू. ठीक आहे, याने फिडे वर्ल्ड ब्लिट्झ चेस चॅम्पियनशिप 2025 मध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी महत्त्वाचा प्लेयर आहे बघा, अर्जुन एरिगैसी. ठीक आहे, हा भारतीय प्लेयर आहे. याने भारतासाठी कांस्य पदक जिंकलेला प्रश्न विचारला जाऊ शकते. ठीक आहे, फिडे वर्ल्ड ब्लिट्झ चेस चॅम्पियन 2025 मध्ये अर्जुन एरिगैसीने कोणते पदक जिंकले? तर कांस्य पदक जिंकलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न, नुकतंच भारत हा जगातील कितवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेला आहे? तर 4थी. ठीक आहे, 5वी होता, आता 4थी बनलेला आहे. 2030 पर्यंत जर्मनीला मागे टाकेल असा अंदाज वर्तवला जात आहे. आता बघा, पहिली कोण आहे? अमेरिका, दुसरी चीन, तिसरी जर्मनी. ठीक आहे, तिसरी आहे जर्मनी, 4थी आपला भारत. ठीक आहे, आणि 5वी आहे जपान. ठीक आहे, आता जर्मनीची जागा भारत घेऊन तिसरी अर्थव्यवस्था बनणार आहे जगामध्ये. ठीक आहे, सर्वात मोठी. त्यानंतरचा प्रश्न आहे, RPREX. ठीक आहे, RPREX सराव 2025 भारतीय तटरक्षक दल कोठे आयोजित करणार आहे? कुठे करणार आहे? मुंबई किनारपट्टी. ठीक आहे, मुंबई किनारपट्टीवर आपलं जे भारतीय तटरक्षक दल आहे ते RPREX हा सराव आयोजित करणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे, नुकतंच लाईफस्टाईल बाय PNG ची ब्रँड ॲम्बेसिडर कोण बनलेली आहे? कोण बनलेले? सारा तेंडुलकर ही अलीकडेच लाईफस्टाईल बाय PNG ची ब्रँड ॲम्बेसिडर बनलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न, निधन झालेल्या खालिदा झिया कोणत्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या? कोणत्या? तर बघा, बांगलादेश. ठीक आहे, बांगलादेशच्या 2 वेळा पंतप्रधान होत्या त्या. ठीक आहे, त्यांचं निधन झालेलं आहे, खालिदा झिया. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे, बर्कशायर हॅथवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत जे नुकतंच निवृत्त झालेले आहेत? तर वॉरेन बफेट. ठीक आहे, वॉरेन
बफेट हे बर्कशायर हॅथवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, जे आता निवृत्त झालेले आहेत, म्हणजेच CEO. ठीक आहे, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर CEO होते, ते CEO पदावरून निवृत्त झालेले आहेत. मित्रांनो, यांच्याकडे अध्यक्षपद कायम आहे. ठीक आहे, याच कंपनीचं. बर्कशायर हॅथवेचे अध्यक्ष कोण आहेत विचारले प्रश्न, तर वॉरेन बफेट हेच उत्तर द्यायचं. फक्त CEO या पदावरून ते निवृत्त झालेले आहेत. जागतिक श्रीमंतांच्या यादीत ते 9व्या क्रमांकावर आहेत. हा देखील प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. 9व्या क्रमांकाचे जगातील श्रीमंत व्यक्ती आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी 24 प्रश्न कव्हर केलेले आहेत. या 24 प्रश्नांमधून जवळपास 60 ते 70 प्रश्न तुमचे मी कव्हर केलेले आहेत इतर माहिती देऊन. ठीक आहे, तर आता या व्हिडिओची म्हणजे या प्रश्नांची रिव्हिजन घेऊया. ही रिव्हिजन म्हणजे या व्हिडिओवरील तुमची परीक्षा असणार आहे, जी तुम्ही पूर्ण पाहून किती गुण मिळालेले आहेत ते कमेंट करून सांगायचे. चला तर रिव्हिजन सुरू करूया. प्रश्न पहिला आहे बघा, भारताचे अणुऊर्जा खाते खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणात असते? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी, पंतप्रधान कार्यालय. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी शुद्धीकरण चळवळ सुरू केली होती? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, स्वामी दयानंद सरस्वती. पुढील प्रश्न आहे, केरळमधील कोणते अभयारण्य हत्तींसाठी प्रसिद्ध आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, पेरियार. त्यानंतरचा प्रश्न, नोएडा हे औद्योगिक शहर कोणत्या राज्यात वसले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, उत्तर प्रदेश. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती कलमे राष्ट्रपतींच्या आणीबाणीच्या अधिकारांशी संबंधित आहेत? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए, 352, 356, 360. त्यानंतरचा प्रश्न, लॉर्ड डलहौसी हा खालीलपैकी कोणत्या कालावधीत भारताचा गव्हर्नर जनरल होता? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 1848 ते 1856. त्यानंतरचा प्रश्न आहे, दुधाचा महापूर ही योजना भारतात केव्हा सुरू झाली होती? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 1970. त्यानंतरचा प्रश्न, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, लोकसभा अध्यक्ष. त्यानंतरचा प्रश्न, ऋग्वेदात कोणत्या देवाचा उल्लेख आढळत नाही? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, गणेश. पुढील प्रश्न, कनिष्काची राजधानी खालीलपैकी कोणती? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, पुरुषपूर किंवा पेशावर. त्यानंतरचा प्रश्न, वैष्णव पंथाच्या मते मोक्षप्राप्तीचा मार्ग म्हणजे डॅश डॅश. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, भक्ती मार्ग. पुढील प्रश्न, संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ केव्हा लिहिला? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 1290. पुढील प्रश्न, 1857चा उठाव अयशस्वी झाल्यानंतर नानासाहेब पेशव्यांनी आपले उर्वरित आयुष्य डॅश डॅश येथे व्यतीत केले? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, नेपाळ. पुढील प्रश्न आहे, गंगा नदी भारतातील उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल राज्यातून वाहत जाऊन पुढे डॅश डॅश या देशामध्ये प्रवेश करते? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, बांगलादेश. पुढील प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर कोण होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, बहिर्जी नाईक. त्यानंतरचा प्रश्न, सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होऊ शकते? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अमावस्या. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 पुरुष एकेरी विजेतेपद कोणी पटकावले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, ऋत्विक संजीवी. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता जिल्हा गोव्यातील तिसरा जिल्हा बनणार आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, कुशावती. त्यानंतरचा प्रश्न, फिडे वर्ल्ड ब्लिट्झ चेस चॅम्पियनशिप 2025 मध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मॅग्नस कार्लसन. पुढील प्रश्न, नुकताच भारत हा जगातील कितवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, चौथी. त्यानंतरचा प्रश्न, RP रेक्स सराव 2025 भारतीय तटरक्षक दल कोठे आयोजित करणार आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, मुंबई किनारपट्टी. पुढील प्रश्न, नुकतंच लाईट स्टाईल बाय PNG ची ब्रँड ॲम्बॅसिडर कोण बनलेले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सारा तेंडुलकर.
त्यानंतर प्रश्न आहे, निधन झालेल्या खालिदा झिया कोणत्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बांगलादेश. पुढील प्रश्न, बर्कशायर हॅथवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण जे नुकतंच निवृत्त झालेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए वॉरन बफेट. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी हे 24 प्रश्न आपण रिव्हिजन पाहिलेले आहे. तर बघा, रिव्हिजनमध्ये तुम्हाला किती उत्तरे बरोबर द्यायला जमलेले आहेत किंवा किती गुण मिळालेले आहेत कमेंट करून सांगायचं आहे. सोबतच तुमचा जिल्हा देखील कमेंट करायचा आहे, जेणेकरून मला समजेल की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपला व्हिडिओ पाहत असाल. तर या ठिकाणी व्हिडिओ जर आवडला असेल, व्हिडिओला एक लाईक, एक शेअर करायचा आहे. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. तुर्तास थांबतो. धन्यवाद.